मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिजिंटा कंपनीचे नामांकित फंगिसाइड म्हणजेच बुरशीनाशक रोडोमिल गोल्ड याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये कोणता कंटेन आढळतो, त्याचबरोबर कोणकोणत्या पिकात तुम्ही यांचा वापर करू शकतात, शिवाय पिकामध्ये हे कशा प्रकारे काम करते आणि प्रति लिटर पाण्यासाठी याचा डोजचे प्रमाण काय असावे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, रोडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा जर आपण विचार केला तर या बुरशीनाशकामध्ये मेटालॅक्झिल 8%, त्याचबरोबर मॅन्कोजेब 64%, WP म्हणजेच पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असणारे हे दोन कंटेंट या बुरशीनाशकामध्ये आढळतात। मित्रांनो, रोडोमिल गोल्ड हे एक कॉन्टॅक्ट आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, म्हणजेच हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे। याचा वापर स्प्रे बरोबरच आवळणीसाठी देखील तुम्ही करू शकतात। मित्रांनो, याचा वापर करत असताना पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, मर रोगासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करणारे हे एक नामांकित बुरशीनाशक आहे। याचा वापर मित्रांनो तुम्ही कांदा, बटाटा, मिरची, डाळिंब आदी पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, रोडोमिल गोल्ड याचा वापर स्प्रेसाठी करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही 2 ते 2.5 ग्रॅम पर्यंत तुम्ही रोडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही पिकामध्ये स्प्रे करत असताना करू शकता। मित्रांनो, रोडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही पिकामध्ये मर रोग झाला, पानांवरील करपा, तांबेरा, मुळकूज, अँथ्रॅकनोज आणि डाउनी बुरशी आदी बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। मित्रांनो, रोडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर पिकामध्ये करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं नेहमी गरजेचं आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो लाइम सल्फर, बोर्डो मिश्रण, त्याचबरोबर अल्कली द्रावणामध्ये या बुरशीनाशकाचा वापर करू नये। मित्रांनो, एकदा रोडोमिल गोल्डचा स्प्रे पिकामध्ये केल्यानंतर कमीत कमी 10 दिवसापर्यंत ते पिकामध्ये योग्यरित्या काम करत असतं। मित्रांनो, हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।